नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे संगमनेरमधून। संगमनेरमधील उपकारागृह अखेर बंद करण्यात आलेलं आहे। येथील 36 कैद्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। सुरक्षा व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। पाहूयात सविस्तर। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले उपकारागृह अखेर शासनाच्या निर्णयानुसार बंद करण्यात आले। सोमवारी येथील न्यायालयीन कोठडीतील एकूण 36 कैद्यांची कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। 2 विशेष वाहनांमधून हे स्थलांतर शांततेत पार पडले तर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली आहे। कैद्यांच्या स्थलांतरावेळी उपकारागृह परिसरामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत ही प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे। उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवावे लागत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येत होता। यापूर्वी कैदी फरार होण्याच्या घटनांमुळेही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। नवीन निर्णयानुसार न्यायालयीन कोठडीतील आरोपींना आता थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात येणार आहे। यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामावर अधिक लक्ष देता येणार आहे।